सर्वेंच्या नावाखाली लोकसभेच्या जागा बदलल्यामुळे फटका बसला। निकालानंतर शिंदेंच्या शिवसेनेची नाराजी। बारामतीमधल्या दारुण पराभवानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची नाराजी उघड। भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेची मतं मिळाली नसल्याचा अमोल मिटकरी यांचा आरोप। शरद पवार आणि उद्धव ठाकरेंवरही स्तुतीसुमन। 8 जूनला नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेण्याची शक्यता, तर नरेंद्र मोदी आजच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता। नवं सरकार स्थापन करण्यासाठी आता चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमार ठरणार किंगमेकर। जादुई आकडा गाठण्यासाठी भाजपला दोघांकडच्या 28 जागांची गरज। लोकसभा निवडणूक निकालानंतर राजकीय हालचालींना वेग। नितीश कुमार आणि तेजस्वी यादव एकत्र दिल्लीला, भाजपची धाकधूक वाढली। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजीनामा द्यावा, त्यांचा ब्रँड संपलाय। खासदार संजय राऊत यांची मागणी। सत्ता स्थापनेसाठी इंडिया आघाडी प्रयत्न करेल। राऊतांचं एबीपी माझावरती एक्सक्लुझिव्ह वक्तव्य। दिल्लीमध्ये आज एनडीएची बैठक। एनडीएमधील घटक पक्षाच्या बैठकीला अजित पवार गैरहजर, तर मुख्यमंत्र्यांसह प्रफुल्ल पटेल बैठकीला उपस्थित राहणार। निवडणूक निकालानंतर दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची बैठक। बैठकीसाठी शरद पवार आणि सुप्रिया सुळे दाखल। रवींद्र वायकर यांच्या विजयाला ठाकरे गट कोर्टामध्ये आव्हान देणार। निवडणूक आयोग आणि पोलिंग एजंटच्या आकड्यांमध्ये 652 मतांची तफावत असल्याचा ठाकरे गटाचा दावा। 8 जूनला आंतरवाली सराटीमध्येच आंदोलन करणार मनोज जरांगे यांचा निर्धार। मागण्या मान्य झाल्या नाही तर विधानसभेमध्ये उमेदवार देणार असल्याचाही पुनरुच्चार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।